श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सत्यनारायणाची पूजा ही भगवान विष्णूंच्या सत्य स्वरूपाची उपासना मानली जाते. हिंदू धर्मात ही पूजा अत्यंत मंगल आणि पुण्यदायी समजली जाते. घरात सुख, शांती, समृद्धी, कुटुंबातील ऐक्य आणि ईश्वराची कृपा लाभावी या भावनेने अनेक कुटुंब ही पूजा करत असतात. कोणत्याही शुभ कार्यानंतर, नवीन घरात प्रवेश करताना, लग्नानंतर, मुलाच्या जन्मानंतर, वाढदिवस, व्यवसायाची सुरुवात करताना किंवा मनोकामना पूर्ण झाल्यानंतर सत्यनारायणाची पूजा करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे. परंतु या पूजेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही पूजा केवळ इच्छापूर्तीसाठी नसून सत्य, इच्छा आणि भक्तीने जीवन जगण्याचा संदेश देणारी आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की सत्यनारायणाची पूजा घरी कशी करावी, कोणती तयारी करावी, कोणते साहित्य लागतं, पूजा कोणत्या क्रमाने करावी आणि या पूजेमागील आध्यात्मिक अर्थ काय आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सर्वप्रथम पूजेच्या आदल्या दिवशी किंवा पूजेच्या सकाळी संपूर्ण घर स्वच्छ करा. देवघर स्वच्छ करा. ज्या ठिकाणी पूजा करायची आहे ते ठिकाण स्वच्छ धुवून तिथे रांगोळी काढा. शक्य असेल तर पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून पूजा करण्याची व्यवस्था करा. त्यानंतर एक छोटं पाट ठेवून त्यावर छोटं स्वच्छ वस्त्र अंथरा. त्या वस्त्रावर तांदूळ पसरवून त्यावर कलशाची स्थापना करा. कलशात स्वच्छ पाणी भरा. त्यामध्ये थोडं गंगाजल असेल तर ते सुद्धा टाका. सुपारी, अक्षता आणि एक नाणं ठेवा. कलशाच्या मुखावर आंब्याची पाने ठेवून त्यावर नारळ स्थापित करा. हा कलश मंगल, समृद्धी आणि सृष्टीचा पालन करता भगवान विष्णूंचं प्रतीक मानलं जातं. यानंतर भगवान श्री गणेशांचं प्रथम पूजन करा. हिंदू धर्मात कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेश पूजेशिवाय हे शुभ कार्य होत नाही. श्री गणेशांना फुले, दुर्वा, अक्षदा आणि नैवेद्य अर्पण करून त्यांचं स्मरण करा. त्यानंतर भगवान सत्यनारायणांचं चित्र किंवा मूर्ती स्वच्छ वस्त्रावर स्थापित करा. जर मूर्ती उपलब्ध नसेल तर भगवान विष्णूंचं चित्र ठेवलं तरी चालेल. त्यांना चंदन, कुंकू, हळद, अक्षदा, तुळशीची पाने, फुले आणि हार अर्पण करा. भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय असल्याने शक्य असेल तर तुळशीपत्र अवश्य अर्पण करा. यानंतर संकल्प करा. संकल्प म्हणजे आपण कोणत्या उद्देशाने पूजा करीत आहोत हे मनोमन भगवानांना सांगा. संकल्प करताना आपल्या कुटुंबाचं नाव, गोत्र माहिती असल्यास त्यांचा उल्लेख करा आणि ही पूजा मी श्रद्धा, भक्ती आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी करत आहे असा भाव मनात ठेवा. संकल्प हा शब्दापेक्षा भावनेनं अधिक महत्त्वाचा असतो. ईश्वर भक्ताचा निष्कपट भाव स्वीकारतो. संकल्प झाल्यानंतर भगवान सत्यनारायणांना पंचामृताने अभिषेक करा. पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचा समावेश करा. अभिषेकानंतर स्वच्छ पाण्याने मूर्ती किंवा शालिग्राम स्वच्छ करा आणि नंतर स्वच्छ वस्त्राने पुसा. त्यानंतर चंदन, कुंकू, हळद, अक्षदा, फुले, तुळशीपत्र आणि सुगंधी फुले अर्पण करा. धूप आणि दीप प्रज्वलित करून संपूर्ण घरात सात्विक वातावरण निर्माण करा. यानंतर भगवान विष्णूंच्या नामस्मरणाला सुरुवात करा. ओम नमो नारायणाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा श्रद्धेने जप करा. या मंत्राचा जप करताना मन शांत ठेवा आणि इतर कोणत्याही गोष्टीचा विचार करू नका. पूजेमध्ये मन एकाग्र असणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. मोठमोठ्याने नैवेद्यापेक्षा एकाग्र भक्ती भगवानांना अधिक प्रिय असते. यानंतर सत्यनारायणाच्या व्रतकथेचे श्रवण करा. या पूजेतील कथा अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
या कथेतून एकच संदेश दिला जातो की जो मनुष्य सत्य, श्रद्धा आणि भक्तीने भगवान विष्णूंची उपासना करतो त्यांच्या जीवनातील संकटे दूर होतात. परंतु जो अहंकार करतो, असत्याचा मार्ग स्वीकारतो किंवा पूजेचा अनादर करतो त्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच या कथेमध्ये सत्य, प्रामाणिकपणा, दान, भक्ती आणि ईश्वरावरील विश्वास याचं महत्त्व सांगितलं आहे. कथा ऐकताना संपूर्ण कुटुंबाने शांतपणे बसा आणि भक्तिभावाने भगवानांचे स्मरण करा. पूजेतील नैवेद्यालाही विशेष महत्त्व आहे. सत्यनारायणाच्या पूजेत पारंपरिक पद्धतीने रवा, तूप, साखर, दूध आणि केळी यांचा वापर करून शिरा तयार केला जातो. अनेक ठिकाणी यालाच सत्यनारायणाचा प्रसाद म्हटलं जातं. हा प्रसाद अत्यंत श्रद्धेने तयार करा. प्रसाद तयार करताना मनात भगवानांचं स्मरण करा. प्रसाद प्रथम भगवानांना अर्पण करा आणि त्यानंतर सर्व उपस्थितांना वाटा. अशी श्रद्धा आहे की हा प्रसाद भक्तिभावाने ग्रहण केल्यास मन प्रसन्न होते आणि ईश्वरांची कृपा प्राप्त होते. यानंतर भगवान सत्यनारायणच्या चरणी फळांचा नैवेद्य अर्पण करा. पूजेमध्ये केळी, सफरचंद, डाळिंबे, द्राक्षे, नारळ किंवा हंगामानुसार जी काही फळे उपलब्ध असतील ती ठेवा. नैवेद्य अर्पण करताना मनात एकच भाव असावा की हे सर्व भगवानांनीच आपल्याला दिलं आहे आणि आपण ते कृतज्ञतेने पुन्हा त्यांनाच अर्पण करत आहोत. धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आहे की ईश्वराला वस्तूची किंमत महत्त्वाची नसते तर भक्तांचा भाव महत्त्वाचा असतो. म्हणूनच साधे फळ, एक तुळशीपत्र किंवा स्वच्छ पाण्याचा अर्घ्य देखील भक्तिपूर्वक अर्पण केल्यास भगवान प्रसन्न होतात. पूजेदरम्यान धूप आणि दीप अखंड तेवत ठेवा. घरात शांत आणि सात्विक वातावरण ठेवा. शक्य असेल तर मोबाईल, दूरदर्शन किंवा इतर आवाज बंद ठेवून सर्वांनी मन एकाग्र करून पूजेत सहभागी व्हा. सत्यनारायणाच्या पूजेमध्ये व्रतकथेचे श्रवण हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. परंपरेनुसार या कथेत विविध प्रसंगांमधून भगवान सत्यनारायण भक्तांना सत्य, श्रद्धा आणि नम्रतेचा संदेश देतात. या कथेत गरीब ब्राह्मण, लाकूडतोड्या, व्यापारी, राजा आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित वेगवेगळे प्रसंग येतात. म्हणून या प्रसंगातून एक गोष्ट स्पष्ट होते की जो मनुष्य श्रद्धेने भगवानांची पूजा करतो, सत्याचा मार्ग स्वीकारतो आणि मिळालेल्या कृपेचा विसर पडू देत नाही, त्यांचं जीवन सुखी होतं. परंतु जो अहंकार करतो, दिलेलं वचन विसरतो किंवा पूजेचा अनादर करतो त्याला जेव्हा तो पश्चाताप करून पुन्हा भगवानांची भक्ती करतो तेव्हा त्यांच्यावर पुन्हा कृपा होते. या कथेतून भक्तांना सत्य, कृतज्ञता आणि भक्ती यांचा संदेश दिला जातो. म्हणूनच पूजा करताना कथा मन लावून ऐका किंवा वाचणं अत्यंत आवश्यक मानलं जातं. कथा पूर्ण झाल्यानंतर भगवान विष्णूंची आरती करा. आरती म्हणजे आपल्या भक्तीचा प्रकाश भगवानांच्या चरणी अर्पण करा. आरती करताना सर्व कुटुंबियांनी एकत्र सहभागी व्हा. लहान मुलांनाही या पूजेत सहभागी करून घ्या, कारण अशा धार्मिक परंपरांमुळे त्यांच्या मनात संस्कार निर्माण होतात. आरतीनंतर भगवानांना नमस्कार करून आपल्या हातातील फुले आणि अक्षदा त्यांच्या चरणी अर्पण करा. त्यानंतर कुटुंबातील प्रत्येकाने भगवानांकडे मनापासून प्रार्थना करा. यावेळी फक्त धन, संपत्ती किंवा भौतिक सुखाचीच मागणी करू नका, तर चांगले आरोग्य, सद्बुद्धी, कुटुंबातील प्रेम, सत्याने चालण्याची शक्ती आणि सर्वांच्या कल्याणाची भावना यांची प्रार्थना करा. धर्मग्रंथामध्ये सांगितलं आहे की निस्वार्थ भावनेने केलेली प्रार्थना भगवानांना अधिक प्रिय असते. पूजा पूर्ण झाल्यानंतर भगवानांना प्रथम दाखवलेला प्रसाद ग्रहण करा. त्यानंतर तो प्रसाद सर्व जी काही मंडळी असतील त्यांना प्रेमाने वाटा. शक्य असल्यास शेजारी, नातेवाईक किंवा गरजू व्यक्तींनाही हा प्रसाद द्या. प्रसाद वाटण्यामागे केवळ धार्मिक परंपरा नाही, तर आनंद आणि कृपा सर्वांसोबत वाटण्याचा सुंदर संदेश दडलेला आहे. काही ठिकाणी पूजेनंतर ब्राह्मणांना भोजन घालण्याची किंवा गरजूंना अन्नदान करण्याची ही परंपरा आहे.
आपल्या परिस्थितीनुसार शक्य तितके दान करा. दान करताना कधीही अहंकार ठेवू नका. उजव्या जेव्हा हाताने कधी तुम्ही दिलेलं घरी दान सत्यनारायणाची डाव्या पूजा हातालाही कराल, कळू देऊ तेव्हा नका, केवळ अशी विधी आपली पूर्ण संस्कृती करण्यासाठी शिकवण नाही, देत तर असते. मनापासून भगवानांचं स्मरण करून, सत्याने जीवन जगण्याचा संकल्प करून आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करून ही पूजा करा. अशी श्रद्धा आहे की श्रद्धा, सत्य आणि भक्तीने केलेल्या या पूजेमुळे भगवान सत्यनारायणची कृपा संपूर्ण कुटुंबावर सदैव राहते. तर तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब शेअर नक्की करा. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.